आज 15 ऑगस्ट 2025 रोजी कोपरगाव शहरासह तालुक्यात भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन उत्साह, देशभक्ती आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये ध्वजारोहण समारंभ पार पडले। कोपरगाव शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, तालुका पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे भाजपाचे माजी शहराध्यक्ष दत्ता काले, काँग्रेस कमिटी कार्यालय येथे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, टीडीपी कार्यालय येथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगाव नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। मुख्य शासकीय ध्वजारोहण कोपरगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात देशभक्तीचा माहोल निर्माण करणारे उपक्रमही रंगले। संजीवनी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भव्य संचलन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली, तर टाकळी येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक बँड वादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, मुख्याधिकारी सुहास जगताप, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि तहसीलदार महेश सावंत यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर कोपरगाव शहरात आजी माजी आमदारांचा खाद्यप्रेमी अंदाज पाहायला मिळाला असून विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मिसळवर ताव मारला। माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शहरातील आशा रेस्टॉरंट येथे मिसळ पावचा आस्वाद घेतला, तर आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांसोबत पालखी रेस्टॉरंट मिसळ पावचा आनंद घेतला आणि नागरिकांशी गप्पाही मारल्या। राजकारणाच्या तणावातून थोडी चविष्ट मोकळीक घेत या दोन्ही नेत्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतरचा दिवस खास केला। स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण आज स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। आज सकाळी 7:30 वाजता देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी ध्वजारोहण करून देशाला संदेश दिलेला आहे का आतंकवादापुढे आपला देश झुकणार नाही, आतंकवादाला जशास तसे उत्तर दिले जाईल आणि तसेच आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून जे काही निर्णय घेणं गरजेचं आहे ते सातत्याने घेतले जातील। त्याच्यामध्ये काही जरी करायची वेळ आली तरी केलं जाईल अशा प्रकारचा संदेश देशाला पंतप्रधानांनी दिलेला आहे। आणि आज देखील आपण पाहतोय की अनेक शेतकरी त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे। आता कालच पाऊस झालेला आहे, परंतु बरेच दिवस पावसाची ओढ होती, म्हणून काल दिलासादायक थोडासा पाऊस झालेला आहे। जर पाऊस झाला तर जे काही उभी पिकं असतील त्यांना चांगल्या प्रकारचं जीवदान मिळेल अशी अपेक्षा आहे। या निमित्ताने मी फक्त आपल्या सर्वांना एवढं सांगेल का आपण जे काही स्वप्न भारतासाठी बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांची जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी सहभाग त्याच्यामध्ये घ्यावा। स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। 79वा स्वातंत्र्य दिन आहे आणि देशभरात वेगळा उत्साह आहे। मी या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना, उपस्थित सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते। देश स्वतंत्र झाला त्या वेळच्या सर्व आठवणी आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा उजाळा मिळतो। परकीयांच्या जोखडातून या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक हुतात्मा झाले, अनेकांचे बलिदान गेले। वेगवेगळ्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी जीवाची पराकाष्ठा केली। कुटुंबाला विसरून आपल्या सबंध देशवासियांच्या स्वातंत्र्यासाठी खूप खूप अतोनात कष्ट घेतले। प्रसंगी छातीवर गोळीबार घेतला असेल, तुरुंगवास झाला असेल, अशा प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या। आणि म्हणून ज्या ज्या महान आत्म्यांनी या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी योगदान दिलं, बलिदान दिलं, त्यांच्या स्मृतींना आज मी आदरांजली व्यक्त करते, त्यांना अभिवादन करते। आणि हा देश स्वातंत्र्य जरी झाला, वेगवेगळ्या जाती धर्मांच्या नागरिक या देशात आहेत आणि या नागरिकांनी दाखवून दिलं, ज्यावेळी परकीयांचं आक्रमण देशावर होतं त्यावेळी सगळा देश, सगळे जात पंथ समाज धर्म विसरून एकजूट एक दिलानी होतो, हे भारत देशाने जगाला दाखवून दिलं। ही आपली एकात्मता,
ही आपली समानता, ही आपली बंधुत्वता आणि डॉक्टर आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं त्या संविधानाच्या विचारांनी हा देश चाललेला आहे आणि असाच पुढे चालणार आहे. आणि हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की या देशातलं समता, बंधुत्व हे सगळं टिकून हा देश असाच प्रगतीपथावर पुढे जावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व कोपरगाव वासियांना, सर्व नागरिकांना, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधवांना सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जनतेला एवढाच संदेश राहील की स्वच्छ भारत मिशन जे चालू आहे त्याच्या अंतर्गत आपण काम करावं. ॲग्रिस्टॅकच्या ज्या नोंदणी आहेत आमच्या, त्या अंतर्गत सर्वांनी ॲग्रिस्टॅकची नोंदणी करून सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी सहभाग घ्यावा. कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन हा असाच चिरायू होऊ अशा सर्व नागरिकांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त आनंदाने उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे पोलीस दलातर्फे सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या दिनानिमित्त या ठिकाणी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिराई हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिकांनी या ठिकाणी जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचं आणि ते वृद्धिंगत करण्याचं काम नागरिकांनी केलं पाहिजे आणि या ठिकाणी पर्यावरणाचं, देशाचं रक्षण करण्यासाठी कायम सज्ज असलं पाहिजे.